आता पुन्हा एक नवीन कन्सेप्ट पुढे आलेला आहे की कॉन्क्रीटचा रस्ता आपल्या इथं असणारा हवामानाचा विचार करता योग्य नाही. त्याला एक वेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून डांबरीकरणच केलं पाहिजे, परंतु त्याचा खालचा काळा ब्लॅक बॉटल सॉइल असेल ते काढणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं केलं तर मग तो रस्ता मजबूत राहील. आता खूप कामं चाललेली आहेत, त्यावेळेस त्याची पण क्वालिटी चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. डांबराचा आणि पाण्याचा 36चा आकडा आहे, त्याच्यामध्ये देखील पाणी तिथं मुरणार नाही आणि त्याच्यामुळेच रस्ता खराब होणार नाही, अशाही काही गोष्टी आहेत. तीच गोष्ट बांधकामच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस बांधकाम करतात त्याला क्युरिंग करण्याच्या करता जेवढं पाणी मिळालं पाहिजे ते पाणी त्या ठिकाणी मिळतंय का नाही हे पाहणं, किंवा एकंदरीतच त्याच्यात सिमेंट, खडी, वाळू आता रेडी मिक्सर कॉन्क्रीटमधनं चांगल्या पद्धतीनं ते मिक्स होऊन येतं, ती एक चांगलं आहे. परंतु बऱ्याचदा आता लोक मला सांगतात की दादा आता ही खाण आहे ना, ही खाण एकदम बेकार आहे, त्याच्यातला जो दगड आहे त्याच्यातला खडी आहे ती खडी लॉंग टर्मच्या दृष्टीनं चांगली नाहीये, ते नंतर ती ठिसूळ होत जाते. अशाही खूप काही गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे एखादं काम करत असताना ते किती मजबूत झालेलं आहे त्याचं टेस्टिंग करणं, त्याच्या संदर्भातली माहिती मिळवणं, त्याच्यातून आमच्या सगळ्या इंजिनियर्स लोकांनी पण त्याच्यामध्ये अधिकचं लक्ष देणं. अलीकडे काही जणांचं आता मी त्यांचं नाव घेत नाही तर त्याची वेगळी चर्चा होईल, पण काही जण एवढं स्टील वापरतात हे आरसीसी वाले स्ट्रक्चरल इंजिनियर्सच सांगतात आणि मग ते बांधकाम होतात. तर त्यांचा पर स्क्वेअर फीटचा रेट काढला स्लॅबचा तर किती वजनाचं स्टील वापरलं गेलं आणि काही जण कमी स्टीलमध्ये देखील तिथं स्लॅब टाकू शकतात, तेवढाच मजबूतपणे टाकू शकतात. अलीकडच्या काळामध्ये एखादी इमारत होत असताना कुठंच आडवा बीम येऊन देत नाही, सगळा क्लिअर स्लॅब टाकून देतात, कॉलम घेतात, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण आडवा कुठेही बीम त्याच्यामध्ये नसतो. अशी पण टेक्नॉलॉजी पुढे आलेली आहे. असे खूप काही आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळे नवीन पिढीला या क्षेत्रात येऊ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. त्यासाठी राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक्समधील विद्यार्थी पालकांना आपल्या संस्थेला जोडून घेतलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातल्या ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचं काम आपल्या संस्थेनं प्रामाणिकपणे केलं पाहिजे. मलाही काही इंजिनियर भेटतात की आता बघा मधल्या काळामध्ये सर्रास प्रयत्न चालू होता की कुठं सीडीवर करायचं म्हटलं तर पाईप टाकायला जायचे. आता मधल्या काळात जे काही तोक्ते वादळ आलं किंवा ज्या काही अतिवृष्टी झाली, जे काही दरडी कोसळल्या, ते बघितल्यानंतर हे पाईप काही उपयोगाच्या नाही. वर्ग मोठे झाडं, त्याची खोडं, त्याच्या फांद्या, त्याचा बाकीचा जर वाहून आलं तर ते सगळं त्या पाईपला तुंबतं आणि ते सगळे रस्ते वाहून जातात, सगळं नुकसान होतं. त्याच्याकरता आता आम्ही पीडब्ल्यूडीला सांगितलेलं आहे कुठेही तसे पाईप टाकायचे नाही, ते चौकोनी काय म्हणतो त्याला स्लॅब, हा बॉक्स कन्व्हर्ट वापरायचं किंवा स्लॅब वापरायचे. थोडा खर्च होतो परंतु त्याच्यातलं पाणी इझिली निघून जातं. आता हे रोड्स वगैरे पण होताना काही ठिकाणी जर त्याच्यामध्ये कुठं त्या पाण्याला तुम्ही वाहून जाण्याच्या करता जागा ठेवली नाही तर ते पाणी कुठलं तरी काहीतरी फोडून जातं. हे नॅचरल जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह आहेत त्याचाही विचार हा केला गेला पाहिजे. आणि जर त्याचा न विचार करता किती स्ट्रक्चरल इंजिनियरनी चांगल्या पद्धतीनं डिझाईन दिलं तरी त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा कुठंतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे झाला पाहिजे असं मला म्हणायचंय. बांधकाम व्यवसाय म्हटलं की चढ उतार असतोच, पण कोणत्याही संकटात खचून न जाता या चढ उताराचा सामना करायला आपण शिकलं पाहिजे आणि आपला प्रवास सुरू ठेवला पाहिजे. व्यवसायात नवनवीन कल्पना आणा, तुमची कल्पकता तुमचं नाव मोठं करेल. आता काही इंजिनियर वेगवेगळ्या प्रकारचे चौक असतात, त्या चौकामध्ये सुशोभीकरणाच्या निमित्तानं खूप चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यातून जाताना येताना प्रवाशांनाही बरं वाटतं
पण हे सगळं करताना सुरक्षितता ही पण खूप महत्वाची असते. आता पूर्वीच्या आपल्या बारामतीतलं बघायचं म्हटलं तर स्तंभ, सुरुवातीच्या काळामध्ये स्तंभ जुने फोटो काढले तर तो अर्धाच होता, नंतर मग त्याला पूर्ण करण्यात आलं. आणि आता ज्या पद्धतीनं बारामती वाढते तसा विचार केला तर किरवेच्या समोरचं मंदिर असेल किंवा तो भाग असेल तो रुंद केला पाहिजे. पूर्वीची वाहनाची संख्या, आताची वाहनाची संख्या, ज्यावेळेस कंटेनर वळतात त्यावेळेसची, आता आपण रिंग रोड वगैरे करतोय, पण हे सगळं होत असताना स्तंभ शिफ्ट करायचा की भावनेचा मुद्दा येतो. कुठं पुतळा असेल तो शिफ्ट करायचा म्हटलं तर भावनेचा मुद्दा येतो. तसंही करून चालत नाही. ज्या पद्धतीनं विकास होत असतो, विकासाला अनुसरून काही निर्णय नाईलाजास्तव कठोर घ्यावे लागतात. त्याच्यातनं कुठंतरी निर्णय घेणाऱ्याला भावना कमी आहेत असं समजण्याचं अजिबात कारण नाही. भावनेबद्दल बोलणारा जेवढा पोटतिडकीनं बोलतो तेवढंच करणाऱ्याला पण भावना महत्वाच्या असतात. आता तुम्हाला सांगतो 3 हत्ती चौक ते जवाहर बागेचा रस्ता करताना मला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. काही बाबतीमध्ये एवढी का व्हॉट्सअपवर वगैरे काय सांगण्याचा प्रयत्न केला गेला. आज तो रस्ता कसा झालेला आहे, आज तिथली परिस्थिती कशी बदललेली आहे. त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये कुठंतरी चांगला निर्णय घेत असताना कुठंतरी कुणाला त्रास व्हावा अशा प्रकारची भावना कधीच कुणाची नसते. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या पण या व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील आपण योगदान दिलं पाहिजे असं शामराव आणि त्यांच्या सगळ्याच टीमला, मला मग सुरेश चांदुडे असतील, आमचे मयूर ताडे असतील, त्या सगळ्यांनाच त्या निमित्तानं सांगायचं. धैर्यशीलजी, तुम्ही जरी चेअरमन म्हणून पुणे सेंटरचे प्रमुख असाल तर तुमच्या पण सगळ्या सहकाऱ्यांना ते सांगितलं पाहिजे. तुमच्यासारखे व्यावसायिक आणि उद्योजक निर्माण झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करा अशी पण मी अपेक्षा व्यक्त करतो. आर्थिक यश मिळवत असताना या व्यवसायात आपण स्वतःची वेगळी छाप निर्माण करण्याची आणि नैतिक अधिष्ठान निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी दर्जा आणि विविधता टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ही पण अपेक्षा मी व्यक्त करतो. अलीकडच्या काळात त्या क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलाचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. हे करताना आपल्याला स्पर्धेत उतरावं लागेल, पण आपला निकोप स्पर्धा करावी. कुठलाही व्यवसाय हा पैसे कमवण्याच्यासाठी आपण सुरू करत असलो तरी ग्राहकांचं समाधान होईल हे ध्येय तुमचं प्रत्येकाचं असलंच पाहिजे. त्याचबरोबर निसर्गाचं संवर्धन करण्याबरोबर इमारती पर्यावरणपूर्वक बांधण्यावर देखील तुम्ही सगळ्यांनी भर दिला पाहिजे. जो बाहेरचा सनलाईट आहे, प्रकाश आहे, सूर्यप्रकाश असेल किंवा दिवसा पडणारा प्रकाश असेल किंवा एकंदरीत हवा खेळती तिथं राहणं, अशा प्रकारच्या कोंदटपणा तिथं वाटता कामा नये. अशाही बऱ्याचशा गोष्टी, कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग कशा पद्धतीनं करता येईल हे पण तुमचं एक महत्वाचं त्याच्या संदर्भातलं काम असतं. आणि कोणत्याही बांधकामाचा प्रकल्प हाती घेतला तर त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यावर आपला सगळ्यांचा भर असला पाहिजे. जास्तीत जास्त लावताना देशी त्या भागामध्ये वाढणारी, त्या भागामध्ये दिसणारी अशी झाडं लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आणि काही मग सुशोभीकरणाच्या करता थोडं तुम्ही वेगळ्या झाडाचा विचार केला तरी त्या ठिकाणी हरकत नाही. पण एकंदरीतच पर्यावरणाशी सुसंगत धोरण ठेवून आपल्याला विकास करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चर इंजिनिअर संस्थेनं विशेष प्रयत्न केले पाहिजेत, पुढाकार घेतला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे असं आवाहन त्याच्या कार्यक्रमाचं निमित्त साधून मी या निमित्तानं करतो. संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता आमच्या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देखील देतो. तुमच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असल्या तर मी दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला बारामतीमध्ये असतो, जरूर मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. त्याही संदर्भामध्ये मी तुमच्या योग्य सूचनांचा आदरच त्या ठिकाणी करीन. युनिफाईड पीसी रूल्सच्या बद्दल मी थोडं बोललेलोच आहे. तुम्ही मगाशी सांगितलं अजय कदम वगैरेंनी काही गोष्टी सांगितलेल्या तर त्याची बैठक लावणार होतो, परंतु 2 महिने करोनाच्या मध्ये गेल्यामुळं
काही गोष्टी आपल्याला करता आल्या नाही, त्याच्याबद्दल हनुमंत पाटील म्हणून माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत, त्यांना माहिती द्या. हनुमंत त्याच्या संदर्भामध्ये पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये काही महत्वाच्या लोकांना तिथं मिटिंगला बोलून कुठले कुठले बाकीचे लोक लागतात, मग आमचे सेक्रेटरी लोक असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांना पण आपण बोलूया आणि चर्चा करूया. चर्चेतनं चांगला मार्ग निघू शकतो याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकाऱ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. इतर पण बाबतीमध्ये नवीन नवीन काही तुमच्या मनामध्ये कल्पना असतील आणि तुम्ही ज्या परिसरामध्ये आता वेगवेगळ्या तालुक्यातले मला वाटतं इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, जामखेड, कर्जत अशा वेगवेगळ्या तालुक्यातली लोक आहेत, तर त्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं, तुम्हालाही तिथल्या वातावरणाशी अनुकरून काही सुचवायचं असेल तर जरूर त्या गोष्टीचा विचार आम्ही लोक करू. मगाशी बोलत असताना सल्लागाराच्या 2% फीजमध्ये आरसीसी डिझाईनची तरतूद असते. आमच्या पीडब्ल्यूडीचं जे काही आम्ही टेंडर काढतो त्याच्यामध्ये, आणि सल्लागार जर आम्ही लावला नाही तर आपण पीडब्ल्यूडी बाजारभावाप्रमाणे आरसीसी डिझाईनचे पेमेंट आपण करत असतो. छोट्या कामांना म्हणजे जे स्थानिक विकास निधी, एमएलए फंड, एमपी फंड किंवा 25-15ची पण कामं अलीकडं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. या कामांना कधी कधी तरतूद नसते, कारण ती कामं तशी जरा छोटी कामं असतात. आणि आम्ही पण कधी हा विचार करतो की बाबा एखादं समजा आम्ही वेअरहाऊस मोठं तयार केले, त्याचा इथं गावडे बसले, समजा 4 लाख पोत्याचं एक वेअरहाऊस उभं केलेलं आहे. आता एकदा उभं केल्यानंतर सगळं जसंच्या तसं प्लॅन वगैरे आमच्याकडे असल्यानंतर पुणे आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटकडे इंजिनियरकडे जायचं काय कारण आहे? त्याच्यामध्ये जसंच्या तसं डिझाईन दुसरं तिथं हे केलं जाईल. जर त्याच्यात आणखीन काही नवीन टेक्नॉलॉजी आली की ह्याच्यात आणखीन, आता पूर्वी कसं आपण चॅनल म्हणजे एक मोठा अँगल घ्यायचो, चॅनल घ्यायचो आणि त्याच्यातनं करायचो. आता त्याच्यानंतर तुम्ही प्लेट घेता आणि ती प्लेट कटिंग करून त्याच्यातनं करता आणि त्याच्यातली बरीच बचत होती, त्याच्याबद्दल दुमत नाही. खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी येतात. पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे, त्याहीबद्दल मी ती गोष्ट मान्य करायला तयार आहे. पण त्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा अजून तुमचं काही म्हणणं असेल तर ते मला सांगा. त्यांचे विषय काय आहेत ते पण हनुमंत घ्या, म्हणजे मग तशा पद्धतीनं ते तयारी करून माझे पण अधिकारी येतील आणि आपण जे काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न, शामरावजी तुम्ही असाल किंवा धैर्यशील खरे पाटील असतील, त्या सगळ्यांनाच मला सांगायचं आपण जरूर करू. एकंदरीतच मावळत्या पदाधिकाऱ्यांचंही मी कौतुक करीन. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्याकडनं खूप अपेक्षा सगळ्यांच्या, त्या अपेक्षेची पूर्तता कशी करता येईल त्याबद्दलचा प्रयत्न करावा अशी पुन्हा एकदा त्यांना सूचना करतो. तुमच्या भावी वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय. धन्यवाद दादा. आपण केलेल्या आव्हानानुसार